स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये नवी मुंबई देशातलं तिसरं सर्वात स्वच्छ शहर ठरलंय। यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना स्वच्छ शहर सर्वेक्षणात पहिला क्रमांक विभागून देण्यात आलाय। त्यानंतर नवी मुंबईचा क्रमांक आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला। भारतीय सैन्य यंदाचं वर्ष तंत्रज्ञान पूरक वर्ष म्हणून पाळणार आहे। बदलत्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे। ते प्रोजेक्ट संभव अंतर्गत 5G तंत्रज्ञाना आधारे अधिक सुलभ आणि सुरक्षित संवाद यंत्रणा सुरू केली जाणार आहे। नष्ट होत चाललेली वनसंपत्ती आणि वन जागवण्याकरता भारत जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प राबवण्यात येतोय। चंद्रपूरच्या वन अकादमीमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जर्मन तज्ज्ञांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची सुरुवात झाली। हा प्रकल्प 10 जिल्ह्यातील 2297 गावांमध्ये राबवला जाणार आहे। यातून 11 लाख ग्रामस्थांना लाभ होईल। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूरमध्ये भाजपच्या उपसा सिंचन कार्यक्रमात गोंधळ झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना दुसरीकडे लाभार्थ्यांना आरोग्य किटचं वाटप सुरू झालं। त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांनी भाषण सोडून आरोग्य किटसाठी धावाधाव केली। परिणामी चांगलीच झुंबड उडाली आणि गोंधळ झाला। अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। मंदिर परिसरात मातीचे दिवे लावण्यात येतात आणि प्रसादासाठी साजूक तुपातले लाडू तयार करण्यात येतात। 22 जानेवारीला संपूर्ण उत्तर प्रदेशमधल्या शाळा या बंद राहणार आहेत। त्याचबरोबर सरकारी कार्यालय आणि रुग्णालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 10 दिवस आधीपासून राम जन्मभूमी वेदमंत्रांच्या उद्घोषांनी गजबजून केलंय। या ठिकाणी चातुर्वेद स्वाहाकाराचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि यावेळी शुक्ल यजुर्वेद शाखा स्वाहाकाराचा यज्ञ संपन्न झाला। यामध्ये भारताच्या 4ही दिशांनी आलेले 101 वेदशास्त्र संपन्न पुरोहित सहभागी झालेत।